शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज 23 जून 2024 वार रविवार। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार। मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज दुपारनंतर वातावरणात बदल होऊन खूप जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। तर आज राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहून विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे। तर आज नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस जास्त राहील आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी राहील हे आपण पाहूयात। तर मित्रांनो आज राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल। आज दिवसा तर पाऊस पडेलच, पण संध्याकाळ व रात्रीला सुद्धा विजांसह जास्त पावसाची शक्यता आहे। तर आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व यातील पैठण तालुका, गंगापूर, कन्नड व लगतच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता असून जालना, परतूर, सेलू, भोकरदन, अहमदनगर जिल्हा, लोणी, श्रीरामपूर, पळशी, घोडेगाव, नांदेड जिल्हा, परभणी, बीड, पाली तसेच धाराशिव, पेठ, तुळजापूर, येडशी, ढोकी, सारोळा, कवळदरा, बेंबली या भागांमध्ये आज पाऊस पडेल। त्याचबरोबर मित्रांनो नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पाऊस पडणार असून हिंगोली, वर्धा, धुळे जिल्हा, वाशिम जिल्हा तसेच अमरावती, संपूर्ण जळगाव, यवतमाळ, अकोला, अकोट, अचलपूर त्याचबरोबर मालेगाव, मनमाड या भागांमध्ये सुद्धा पाऊस पडेल। मात्र काही भागात विजांच्या कडकडाटासह संध्याकाळ व रात्रीला जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व राज्यातील पावसाबाबतच्या सगळ्या अपडेट वेळोवेळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा। धन्यवाद।